जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष घडामोडी। पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवत भारतीय जवानांनी पाकिस्तानवर हल्ला करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलं। यानंतर राज्यभरात काँग्रेसकडून तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। आज कोल्हापुरात खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली। ही रॅली शाहू स्मारक समाधीस्थळावरून सुरू झाली आणि CPR छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप मार्गे ऐतिहासिक बिंदू चौक येथे संपन्न झाली। या रॅलीमध्ये माजी सैनिकांसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या। काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला, त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे। त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो। शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात याचा समारोप करणार आहोत। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी आहोत। उद्देश एवढाच आहे की जे सैन्यानं केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे। मला वाटतं जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुलजी असतील, खरगे जी असतील, यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा, नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या, विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावं अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार नाही। ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं, सैन्य दलाच्या पाठीमागं राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे। मला वाटतं अनेक विषय आहेत। ज्यावेळी सीजफायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं, आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीजफायर झालं का नाही झालं, त्याचे मुद्दे काय आहेत हे लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल। नाही, त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती, पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती। नाही, भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे। काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशी हे दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे। नाही, मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं। नाही, त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे, या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे, काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे। परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे, खरं काय आणि खोटं काय हे या देशातल्या जनतेला कळतं। नाही, आता विजय शांतचं विधान बघितलं आपण, त्यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे। मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपची आहे। आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे। सर्व पक्ष तिरंगा रॅली करतात, सगळे भारताचे नागरिक करतायत आणि सगळे ह्या विषयावर एक आहेत। पण अनेक ठिकाणी या रॅलीला राजकीय स्वरूप देण्यात आलेलं आहे, श्रेय घेण्याचा राजकीय स्वरूप कोणी देण्याची काही आवश्यकता नाही, कारण हे या देशाच्या कामासाठी सगळे एकत्र आलेले आहेत। प्रश्न विचारणे हे काही चुकीचं नाही आहे, सगळं सत्य बाहेर यायला पाहिजे। विशेष अधिवेशनाची मागणी यापूर्वीच केलेली आहे काँग्रेस पक्षाने, पण त्याच्या तारखा काही मान्य तरी झालेलं नाही आणि तारखाही काही ठरलेलं नाही। सत्य बाहेर आलं पाहिजे असं म्हणताय, सत्य लपवलं जाते असं वाटतंय आपल्याला। मी म्हणतोय सत्य बाहेर आलं पाहिजे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगितले जाते की सिंभोरा धरणात
मुबलक पाणीसाठा आहे. उद्योग आणि शेतीसाठी राखीव असलेल्या पाण्याचा अत्यल्प वापर होत आहे. नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे असून घरोघरी नळ कनेक्शन सुद्धा आहेत. असे असताना अमरावती व बडनेरा शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. हाच प्रकार शहराच्या पूर्वेस असलेल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये महादेवखोरी व मंगलधाम परिसरात पाहायला मिळतो. या परिसराच्या नागरिकांना दर दिवशी पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते, ज्यामुळे बरेचदा प्रभागाचे माजी नगरसेवक श्री आशिष गावंडे हे अमरावती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचे टँकर मागवून नागरिकांना पाणी देण्याची सोय करून देतात. याच पार्श्वभूमीवर आज माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेवक आशिष गावंडे यांच्या नेतृत्वात महादेवखोरी व मंगलधाम परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठले आणि तिथे मुख्य अधिकाऱ्यांना प्रभाग क्रमांक 9 मधील पिण्याच्या पाण्यासंबंधी समस्या निदर्शनास आणून दिल्या. नागरिकांच्या सदर समस्यांचे गांभीर्याने दखल घेऊन निराकरण न केल्यास पिण्याच्या पाण्यासाठी मोठे जन आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक आशिष गावंडे यांनी दिला आहे. भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आमगाव शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या देशभक्तीपर रॅलीत आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी सविता पुराम यांनी देखील दुचाकीवरून उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅली दरम्यान भारत माता की जय, जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण आमगाव शहर दुमदमून गेलं. रॅलीचा शुभारंभ शहरातील रेल्वे स्टेशन चौकातून करण्यात आला आणि संपूर्ण शहरात तिरंग्याच्या लाटांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या रॅलीला युवक, महिला आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. या ठिकाणी सर्वदलीय ग्रामस्थांकडून ऑपरेशन सिंदूर मध्ये झालेल्या पाकिस्तानला जो धडा शिकवण्यात आला आपल्या भारताकडून, त्याचा जल्लोष म्हणून आज आपण आमगाव नगरीमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केला होता. ज्यामध्ये पहलगाम हमल्यामध्ये आपले देशातील नागरिक शहीद झाले होते आणि म्हणून आमच्या देशातील जवानांनी, सैनिकांनी याचा बदला पाकिस्तानमध्ये जाऊन घेतला आणि त्याचा विजयाचा आनंद जल्लोष आपण आमगाव नगरीमध्ये आज आपण साजरा केलेला आहे. त्याकरिता आज तिरंगा यात्रा काढण्यात आला होता. पाकिस्तानलाही धडा मिळाला, तर मी सर्व सैनिक ह्या नात्याने सैन्याचे अभिनंदन करतो आणि सर्व देशवासियांचे सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी सरकारच्या प्रतीने सुद्धा आपलं कॉन्फिडन्स दाखवलं की आपली सरकार केंद्रामध्ये खंबीर सरकार आहे आणि आपल्या सैन्याबद्दल तर कुणाला शंकाच असू नये. तर हे जे कृत्य केलं हे एक खूप अतिशय महत्त्वाचं झालं आणि याच्यामुळे पाकिस्तानला खूप मोठा धडा मिळेल असं मी समजतो. कोल्हापूर येथील बिद्री दूधगंगा सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फीत कापून कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार संजय बाबा घाडगे, माजी आमदार KP पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, अमरीश घाडगे, शशिकांत पाटील, जुयेकर, प्राध्यापक किसन चौगले, KDCCचे संचालक भैया माने उपस्थित होते. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम. प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ,
स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. रविवार 1 जून रोजी महाबोधी महाविहार मुक्त चळवळीच्या समर्थनार्थ सध्याची भारतातील बौद्ध धर्माची वर्तमान स्थिती व दिशा या विषयावर भव्य महासभा आयोजित करण्यात आली आहे. या महासभेस भीमरावजी आंबेडकर, राजेंद्र पाल गौतम, प्रोफेसर रतनलाल, धीरूभाई कोराट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही महासभा कस्तुरबा मानव मंदिर, कस्तुरबा धाम, भावनगर रोड, राजकोट येथे संपन्न होणार आहे. वीर जवान तुझे सलाम, जला दो पाकिस्तान को जला दो, भारत माता की जय अशा घोषणा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भारत जिंदाबाद महारॅली काढण्यात आली. ऐतिहासिक बिंदू चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ झाला. रॅलीमध्ये विविध देशभक्तीपर ऑपरेशन सिंदूर मधील क्षण, शौर्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेल्या भारतीय नकाशा चित्रारथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. CPR चौक मार्गे दसरा चौकात येऊन रॅलीची सांगता झाली. रॅलीमध्ये राज्य सचिव मंगलराव माळगे, राजेंद्र पुर्लीकर, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, BR कांबळे, अविनाश शिंदे, सुखदेव बुद्धाळकर, नंदताई भास्कर, संजय लोखंडे, प्रदीप मस्के, अविनाश आंबपकर उपस्थित होते. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकऱ्याने 3 एकरात कांदा पिकाची लागवड केली होती. शेवटच्या क्षणी काढणीला आलेला कांदा पिकाची शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवल्यानंतर अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणात बसलाय. त्यामुळे वडेगाव येथील शेतकरी ज्ञानेश्वर पवार यांचे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. दरम्यान झालेल्या नुकसानीचा अजूनपर्यंत कृषी विभाग किंवा संबंधित विभागाचे कोणीही अधिकारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाहीत, ज्यामुळे शेतकरी नैराश्यात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मी ज्ञानेश्वर रंगनाथ पवार, राहणारा वाडेगाव. देगावच्या शिवारात माझं शेत आहे आणि या शेतामध्ये माझा 3 एकर कांदा होता. त्या पाण्याच्यामुळे मी लवकर उपटला आणि तोडून गंजी करून लावून झाकून ठेवायला गेलो, लगेच पाणी आलं. माझं भयानक नुकसान झालं. 2.5-2 लाखाचं नुकसान झालं. आणि तलाठी, तहसीलदार असे कोणी माझ्या इकडे सर्वे करून आले नाहीत, जेणेकरून माझं भरपाई करून द्यावी. माझी इच्छा, हीच इच्छा आहे माझी. मी ज्ञानेश्वर रंगनाथ पवार, राहणार वाडेगाव.
आणि माझं देगावच्या इकडे माझं शिवारात माझं खेत आहे. आम्ही हे बटाईने केलं आहे. पण या अवकाळी पाण्यानं माझं शेतचा कांदा काढला तात्काळीत आणि तो झाक्याच्या बाबतीत माझं शेत कांदा ओला झाला. पण कोणी कृषी केंद्रवाला कोणी आला नाही आणि तहसीलदार साहेब कोणी आला नाही, सर्वे केला नाही. माझं असं म्हणणं आहे की माझं तत्काळ माझं आलं सर्वे करून मला काय ना काही मदत द्यावी. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पुढील रणनीती, दिशानिर्देश आणि भंते बिनाचार्य यांची मुक्तता या सामाजिक न्यायाची मागणी करत दिनांक 24 मेला पूज्य भंते दीपांकर सुमेध व श्यामकुमार बर्वे रामटेक लोकसभेचे सांसद यांच्या विशेष उपस्थितीत विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन सांस्कृतिक सभागृह रवि भवन नागपूर येथे करण्यात आले होते. देखिए, जब तक ये जो बीटी एक्ट अमेंड नहीं हो जाता बौद्ध विधान की तरह से, तब तक ये आंदोलन चलता रहेगा और ये आंदोलन नहीं रुकेगा. और कहाँ तक पहुँचा है ये तो समय ही बताएगा. देखिए, बिहार में जो केंद्र सरकार बीजेपी की और नीतीश साहब की सरकार है, तो दोनों सरकारों को संज्ञान लेना चाहिए. और गवर्नर साहब ने जो लिंग की पूजा करी है वो तो केंद्र सरकार के ही प्रतिनिधि होते हैं. इसका मतलब उसे केंद्र सरकार ने ही जानबूझ के कराया है, और वो भी बुद्ध पूर्णिमा के दिन. देखिए, जो बीटीएमसी कमेटी है उसके 9 मेंबर होते हैं, 4 हिंदू होते हैं, 4 बुद्धिस्ट होते हैं, और वहाँ का जो डीएम होता है उसके चेयरमैन होते हैं. वहाँ पर जो डोनेशन आता है, वहाँ पर जो पैसा आता है, उससे आज तक बोधगया का विकास क्यों नहीं हुआ. वहाँ का जो मेंबर्स हैं उनके अकाउंट्स की जांच की जानी चाहिए. जो पिछले 10-10, 12-12 वर्षों से मेंबर बन के बैठे हुए हैं, आखिर उनका व्यक्तिगत क्या लाभ है. मैंने ब्राह्मण शब्द नहीं कहा है, मैंने कहा है कि भारत सरकार ने या वहाँ की जो स्टेट गवर्नमेंट ने बीटी एक्ट के द्वारा वहाँ पर पंडित पुरोहितों को भी बैठा करके वैदिक मंत्रों के द्वारा जो वहाँ पे पूजा पद्धति का कार्य किया जाता है वह बौद्ध विधि विधान के खिलाफ है. वो भारत के बुद्ध को मानने वाले अनुयायी, चाहे वो हिंदू लोग भी मानते हो, उनके भी खिलाफ है. मैडम जी, वो तो पुलिस, वो तो गवर्नर साहब के समय किया गया है ना, वो तो सरकार ने करवाया है. तो वो तो जब गवर्नर वहाँ के मौजूद हैं, उनकी सिक्योरिटी मौजूद है, सरकार करा रही है, बीटीएमसी कमेटी करवा रही है, तो पुलिस वाले क्या करेंगे. आपकी मांग क्या है? हमारी मांग ये है कि बीटी एक्ट को अमेंड करके बौद्ध गया जो है वो बौद्धों के हाथ में सौंप दिया जाए. वहाँ के सभी मेंबर बौद्ध हों और वहाँ का जो पूजा जो विधि विधान है वो बौद्ध तरीके से होना चाहिए. देखिए, हम सभी लोग उस कोशिश में लगे हुए हैं. हमें उसके लिए भी जन आंदोलन करना चाहिए और हमें अपने प्रतिनिधियों से मिलना चाहिए कि ऐसे झूठे मुकदमे भिक्षुओं के ऊपर ना लादे जाएं जो डेमोक्रेटिक तरीके से आंदोलन चला रहे हैं. ये वहाँ की प्रशासन ने झूठा मुकदमा उन पर दायर किया है ताकि आंदोलन को कमज़ोर किया जा सके. देखिए, जिसके हाथ में सरकार है, पावर है, वो कोई भी नाम बदल सकती है. तो उसके लिए हम क्या कर सकते हैं, लेकिन उसका नाम गया जी की जगह, ठीक है, गया को विद रिस्पेक्ट गया जी कहते हो, लेकिन उसका नाम यदि बोध गया रखा गया होता तो ज़्यादा इंटरनेशनल होता, विश्व में भारत का नाम होता. एक बड़े छोटे रूप में उतरना, मैं उसके लिए कुछ नहीं कहना चाहूँगा. आकाश लामा के बारे में काफ़ी चर्चा चल रही है. देखिए, आकाश लामा जी ने इस आंदोलन की शुरुआत करी, नई जगाया, इसमें कोई दो राय नहीं है कि आकाश लामा जी को श्रेय दिया जाना चाहिए. लेकिन आकाश लामा कहीं बड़े दिल के नहीं रहे. उन्होंने कहीं ऐसा कोशिश किया है कि वो अकेले आंदोलन का चेहरा बने, जिसके अंदर वो 4 लोग थे. उन चारों के बीच में आपसी क्या बात हुई है. जब विनयाचार्य जी बाहर आएंगे तो इन चारों को बैठाया जाना चाहिए और पूछा जाना चाहिए कि भाई आप में फूट कहाँ पड़ी. आंदोलन में फूट नहीं पड़ी है, समाज में फूट नहीं पड़ी है, नेतृत्व करने वाले 4 लोगों में फूट पड़ी है. वो समाज को पूछना पड़ेगा एक दिन. सबसे पहले हम विनयाचार्य जी को बाहर लाएं, फिर हमें चर्चा करेंगे. कई बार नेतृत्व करने वाले लोग प्रशासन से डर जाते हैं और डरने की वजह से वो ऐसा कार्य करते हैं कि जो उनका व्यक्तिगत डर होता है वो समाज का, आंदोलन का डर नहीं है. और आंदोलन पीछे नहीं गया है, आंदोलन आगे आया है. आंदोलन और उग्र हुआ है, आंदोलन और घर घर तक फैला है. कि बुद्ध गया बीटी एक्ट ये रद्द होना चाहिए और उसमें संशोधन होना चाहिए. ये ऐसे सारे लोगों को हमने वहाँ भेजा था. मेरे तरफ से सारी टीम मेरी वहाँ गई थी. निश्चित ही हम लोग सारे जितने बुद्ध अनुयायी हैं, जो अम्बेडकरी
विचारों से प्रेरित है। ऐसे सारे सांसदों को हम एकत्र करेंगे, चाहे वो पक्ष हो विपक्ष हो, सभी को हम एकत्र करने का हमारा आगे प्रयास है। और हम एक उसमें फोरम के ऊपर कोई पक्षपात ना करते हुए हम बुद्ध गया के लिए लड़ेंगे। इसीलिए मैं बोला ना, हमारे 100 से ज़्यादा सांसद अम्बेडकरी विचारवादी के हैं, उनको हम सबको एक साथ लाकर हम एक मूवमेंट बनाने की कोशिश करेंगे और संसद में अपनी ताकत दिखाने का काम करेंगे। आंदोलन का कोई भी शुरुआत पता होती है, उसका ख़त्म कब होगा, जब तक कि हमारी बात मानी नहीं जाती और हमें संशोधन नहीं मिलता तब तक कि हम लड़ने वाले हैं। और हमारे लड़ाई में कहीं पे भी कोई कमी रहेगी नहीं और हमारे साहस में कोई कमी नहीं रहेगी और हमारा कहीं पे भी डर नहीं रहेगा। इसलिए जब तक कि सरकार झुकती नहीं तब तक कि हम लड़ते रहेंगे। अभी वो विषय हमको हमारे हाथ में आने का है कि हमको क्या करना है। जिस दिन वो हमारे सामने आएगा, हमको प्रयास करने के लिए बोला जाएगा तो हम उनके लिए भी जरूर बात करेंगे। ज्वलंत प्रश्न है ना सर, मैं क्या बोल रहा, जब तक कि हमें कोई, अगर मैं खुद से बोलूँ वहाँ पे तो आपने क्यों बोला, ऐसा भी हो सकता है ना। इसलिए जब तक कोई हम उनके अनुयायी हमारे पास आते नहीं, हमसे रिक्वेस्ट करते नहीं या हमको मांग करते नहीं, तब तक हम कैसे विषय लेंगे कोई। मैं यही बोल रहा हूँ, भंते जी के सामने बोल रहा हूँ कि मुझे जब तक के कोई आने बोलेगा नहीं कि भैया इसमें विषय को लीजिए, जैसा बीटी एक्ट के लिए मुझे बोला गया, मेरे यहाँ के लोगों ने बोला कि भैया ये हमारा विषय है, सांसद जी ये विषय है, हमको लेना है, मैंने निश्चित ही लिया। उसी तरीके से वो भी विषय पे अगर हमको बोला जाएगा तो हम वो भी विषय को संसद में उठाएंगे। निश्चित ही ताई, अपन जब तक कि आप हमें बताएंगे तो हमारे से जो प्रयास होंगे, मेरे से आपको क्या अपेक्षा है, बिहार गवर्नमेंट का डिसीजन है, वहाँ पे हम केंद्र के माध्यम से जो भी प्रयास करना है वो हम करेंगे आपके माध्यम। आप बताइए मुझे किसको क्या बोलना है, क्या लिखना है, चिट्ठी लिखना है, आंदोलन करना है, हम आपके साथ में हैं। प्रफुल्ल पटेल धर्मराव बाबा आत्राम काय बोलले हे मला माहीत नाही, पण भाजपची भूमिका आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढायच्या। निवडणुका लागल्यावर आम्ही बसणार आहोत। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व निवडणुका महायुतीत लढणार आहोत। स्थानिक स्तरावर काही चर्चा होत आहेत की आम्ही वेगळं लढू, पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। नाही, प्रफुल्ल पटेल काय बोलले, धर्मराव बाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्येच लढायच्या। निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत, जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो, आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत। स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळे लढू, पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत। आत्राम काल म्हटले की मला भाजपनं पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार दिला होता, त्याला पैसाही पुरवला होता। नाही, महायुतीमध्ये सर्वांनी इमानदारीने काम केलं आहे। 288 आमदार निवडून आणण्याकरता आम्ही जीवाचं रान केलं आहे। माननीय धर्मराव बाबा आत्राम साहेबांना सुद्धा निवडून आणण्याकरता मी सुद्धा 2 बैठका घेतलेल्या आहे। त्यामुळे मला असं वाटतं आज ते दिवस नाही आहे, यांनी काम केलं नाही, त्यांनी काम केलं नाही, आत्ता दिवस आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून 14 कोटी जनतेच्या अपेक्षा ज्या या सरकारशी आहे त्या पूर्ण करणे। आता टीका टिप्पणीचे दिवस नाही, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाही, आता 14 कोटी जनतेला न्याय देण्याचे दिवस आहे। भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश माननीय भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेत आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आलेला नाही। केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून हा प्रकार थेट भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नितीन मोरे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना व्यक्त केले आहे। सरन्यायाधीश भूषण गवई हे बौद्ध असून आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून त्यांचा महाराष्ट्रात अपमान केला जात आहे का, हा प्रश्न देखील नितीन मोरे यांनी उपस्थित केलाय। माननीय सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे। महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला
तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर लवकरच आम्ही 15 ते 20 आंबेडकरी संघटना राज्यपाल यांना भेटून निषेध नोंदवून सरकारने प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नितीन मोरे यांनी केली आहे. जय भीम मित्रांनो, काल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांचा कार्यक्रम घेतला. गवई साहेब हे देशाचे स्वतंत्र व्यवस्था असलेली न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेचे ते सर न्यायाधीश झाले. आम्ही मान्य करतो ते आमच्या समाजाचे, बौद्ध समाजाचे. या 75 वर्षांनंतर आमच्या समाजातून पहिल्यांदा त्या पदावरती पोचले ते प्रथम आहे, म्हणून त्याच्याबद्दल समाजामध्ये खूप आनंद आहे. पण तो आनंद आम्ही जिकडे तिकडे पेढे वाटून, साखर वाटून तो आम्ही केला नाही. का की पुन्हा एक टीका टिप्पणी होता कामा नाही. पुन्हा काही लोकांनी म्हणता कामा नाही, बघा यांचा माणूस तिथे पोचला आहे तर हे कसे बघा कसे वागत आहे. म्हणून आम्ही ते शांततेने आणि फार मंगलमय हृदयाने आम्ही ते मान्य केलं. एक फार काल विचित्र घटना घडली या महाराष्ट्रामध्ये. स्वतः सरन्यायाधीश हे या राज्याचे आहे. या राज्यामध्ये ते प्रथम आले, काल दाखल झाले. शपथविधी झाल्याच्या नंतर 14 तारखेला त्यांची शपथविधी झाली. ते आल्याच्या नंतर जो प्रोटोकॉल आहे, चीफ सेक्रेटरी म्हणा किंवा DGP म्हणा, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, मुंबईचा साधा पोलीस कमिशनर म्हणा, काही प्रोटोकॉल कोणी काही मेंटेन केला नाही. ते गवई सोडून द्या, इथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्या गरिमाची आहे, त्या पदाची, त्या गरिमाच्या, त्या पदाच्या गरिमाचं तुम्ही राखली गेली पाहिजे. म्हणजे तुमच्या सिस्टम मध्ये या घटनेमधून आम्हाला एक कळतंय किती द्वेष आहे. अजूनही ते गेलं नाही. वाईट वाटतंय. 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून. आम्ही वाचलंय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटनाकार, या देशाला संविधान देणारे, बॅरिस्टर होऊन ज्यावेळी ते देशात आले, गुजरातमध्ये गेले, बडोद्यामध्ये काय त्यांच्याबरोबर झालं, कसं त्यांना लांबून सर्व काय देण्यात येत होतं ते आम्ही ऐकलं होतं. पण आम्ही काय म्हणालो की त्यावेळेस ते असेल म्हणून आम्ही चूप बसलो. ठीक आहे, त्यावेळेचा काळ होता तो. पण आता 75 वर्ष झाल्याच्या नंतर 75 वर्ष आम्ही संविधानाचं पण साजरा करत असताना या पद्धतीने वागणूक आमच्या माणसाला भेटते. मला शासनाला विनंती करू इच्छितो की प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन याचं व्हावं. आणि ही एट्रॉसिटी आहे, एट्रॉसिटी जे आम्ही म्हणतो ना, ही भावना, ही एट्रॉसिटी जाणीवपूर्वक त्यांना ते दाखवायचं आहे की बघा तुम्ही आता चीफ जस्टिस जरी झालात, ओके, काय घेणे देणे नाही मला. ते जर दुसरे कोण असते तर सर्व सरळ असते एअरपोर्टच्या इथे जिथे कार्यक्रम आहे तिकडे, पण तसं नाही झालं. पण यांच्यावरती सरकारने योग्य ती कारवाई ताबडतोब केली पाहिजे. गवई साहेबांनी जरी मोठं मन करून यांना माफ केलं तर इंडिव्हिज्युअल गवई साहेब नाही, हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा अपमान आहे. आणि आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक आहोत, आम्ही या घटनेला मानणारे लोक आहोत. असा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. शासन प्रशासनाने ताबडतोब एक कमिटी नेमलीच पाहिजे. नाही तर ताबडतोब या विषयाच्या अनुषंगाने
15 ते 20 प्रमुख संघटना आम्ही लवकरच गव्हर्नर साहेबांना भेटणार आहोत. आम्हाला हा विषय वाढवायचा नाही. आमच्या सर्वांच्या भावनेची कदर करून या देशावरती, या देशाच्या संविधानिक पदावरती, मोठ्या पदावरती विराजमान असलेल्या एका व्यक्तीचं या पद्धतीचे अपमान या देशात जर होत असेल तर तो कधीही सहन केला जाणार नाही. त्याच्यावर योग्य लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी करण्यासाठी आज माझ्याबरोबर राष्ट्रीय बहुजन अधिकार संघाचे मोहितेजी, राकेश मोहितेजी आहेत. आणि एक अत्यंत लढाऊ संघटना महाराष्ट्रामध्ये आहे ब्लू टायगर, त्याचे आमचे बाळासाहेब शेळकेजी आहेत. आणि अनेक संघटना, 25-30 संघटना मिळून एक निवेदन आम्ही उद्या गव्हर्नर साहेबांना देणार आहे. तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून आमच्या बौद्ध व्यक्तीवरती या पद्धतीने जो अपमान करण्यात आला त्याची योग्य कारवाई व्हावी. आणि देशाने जे पाहत आहेत त्या सर्वांनी देखील आमच्या या मागणीचं समर्थन करावे एवढीच विनंती. जय भीम, जय भारत. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.